सोलापूर जिल्ह्यात माढा येथील हॉटेलमध्ये विवाहित महिलेस फसवून नेलं, त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती शारीरिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी आरोपी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आलाय। उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णन यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे। पोलीस उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णन यांनी माढ्यातील घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे। या घटनेतील आरोपी हा फरार झाला आहे, मात्र पोलीस यंत्रणा आरोपीच्या शोधात तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे। आरोपीने माढा येथील हॉटेलमध्ये विवाहित महिलेला फसवून नेलं, त्यानंतर तिच्याशी जबरदस्ती करून शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी माढा पोलीस ठाण्यात पंडित वसंत गोरे हा अंतर्गाव तालुका भूम जिल्हा धाराशिव या आरोपीच्या विरोधात बलात्कारासह अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पसार झालेल्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत। दुसरीकडे दिवाळीत गावाजवळ सुरू असलेल्या यात्रेत मैत्रिणीबरोबर गेलेल्या अल्पवयीन मुलीला जंगलात नेऊन युवकाने तिच्यावर अत्याचार केल्याचं समोर आलंय। ही घटना 22 ऑक्टोबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील गोवर्धन पांढरादेवी येथे घडली। या प्रकरणात कैलास अत्राम याला अटक झाली आहे। यात्रेत फिरत असताना काही मैत्रिणी वेगळ्या झाल्या। यावेळी 14 वर्षीय पीडिता विहिरीजवळ मैत्रिणीची वाट पाहत बसलेली असल्याची संधी साधून आरोपी कैलास तिथे गेला आणि तिला जवळच असलेल्या जंगलात ओढत नेला। त्या ठिकाणी तिचे तोंड दाबून त्याने अत्याचार केल्याचा आरोप आहे। पीडितेने आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत रस्त्याकडे धावत गेली। आरोपीही तिच्या मागे धावत गेला। रस्त्यावर मुलीसोबत एक नातेवाईक दिसल्याने आरोपी तिथून पळून गेला। रात्री उशिरा या प्रकरणाची तक्रार मारेगाव पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे। मारेगाव पोलिसांनी आरोपी कैलास याच्यावर भारतीय न्याय संहिता 64, 96 सह पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करून त्याला रात्रीच अटक केली आहे।